बातमी आहे सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्गातील पाळणेकोण धरण हे ओव्हरफ्लो झालंय। सावंतवाडी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण भरलंय। त्यामुळे सावंतवाडी शहरासह नजीकच्या ग्रामपंचायतींचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे। महामार्गावर आरोस, पणदूर, वेताळ, बांबर्डे या भागामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। हे खड्डे मागील आठवड्यामध्ये ठेकेदारांना बुजवले देखील होते, मात्र या ठिकाणी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली। रत्नागिरीमध्ये लाटांच्या तडाख्यानं मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा खचतोय, तर नव्यानं होणाऱ्या बंधाऱ्याला उधाणाचा फटका बसतोय। तर भाटी, मिऱ्या आणि अलावा परिसरामध्ये बंधाऱ्याच्या रचलेल्या पायाने दगड उधाणानं सरकले। रत्नागिरीच्या पावसामध्ये बर्निंग कार दिसली आहे, तर रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या ओमनीनं अचानक पेट घेतलाय। कार पूर्ण जळाली आहे। यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणीही जखमी झालेलं नाहीये। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती। लांजा पुनस रत्नागिरी मार्गावर सापडलेल्या 15 ते 20 दिवसांच्या बिबट्याला राष्ट्रीय उद्यानामध्ये पाठवण्यात आलंय। त्याची आईशी भेट होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र भेट झालेली नाहीये। अखेर या बछड्याला बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानामध्ये पाठवण्यात आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।